नमस्कार मित्रांनो, गॅझेट राजपत्र कशा प्रकारे बनवलं जाईल, ज्याच्यामध्ये आपण नाव बदलू शकतो, जन्मतारीख बदलू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला जे ऑफिशियल जे डॉक्युमेंट लागते, लीगल डॉक्युमेंट्स, तर ते असते महाराष्ट्र शासनाचं राजपत्र. तर हे राजपत्र म्हणजे आपण ज्याला गॅझेट म्हणतो, हे कशा प्रकारे बनवलं जाईल त्याच्यासाठी आपण या व्हिडिओला पूर्णपणे बघायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स लागतील: विवाह प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्यास दाखला, जुन्या किंवा नवीन नावाचा एक पुरावा, पासपोर्ट फोटो आणि सही. ठीक आहे. लग्नानंतर जर ज्यांना नाव बदलायचं असेल तर त्यांना मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक आहे. नंतर बघा, शिवगणेश ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती येऊन आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून येणारे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील. तर बघा, जे महाराष्ट्र शासनाचं जे पोर्टल आहे आपले सरकार सेवा, या वेबसाईटवरती आपल्याला या पोर्टलवरती खूप साऱ्या सेवा आहेत. जसे की शैक्षणिक दाखले वगैरे आपण या पोर्टलवरून काढू शकतो. त्याचे पण व्हिडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला येथे न्यू युजर रजिस्ट्रेशन हेअर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला एक लॉग इन बनवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला गुगलमध्ये आपले सरकार या टाईप करून या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. येथे आल्यानंतर तुम्हाला न्यू युजर रजिस्टर हेअर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही आधीच जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल, जर तुमच्याकडे आय डी पासवर्ड असेल तर येथे आय डी पासवर्ड टाकून जिल्हा निवडून तुम्ही लॉग इन पण करू शकता. ठीक आहे. जर तो आता नवीन रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करूया, ऑप्शन 1 आहे. ज्याच्याकडे आधार रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यांच्यासाठी ऑप्शन 1 आहे, आणि ज्यांच्याकडे आधार रजिस्टर मोबाईल नंबर नाही आहे त्यांच्यासाठी ऑप्शन 2 आहे. ऑप्शन 1मध्ये खूप कमी माहिती भरावी लागते, आणि ऑप्शन जे 2 आहे तर याच्यामध्ये तुम्हाला खूप सारी माहिती भरावी लागते, कारण तुमचं डॉक्युमेंट जे व्हेरीफाय होते ते विदाऊट आधार होते. त्याच्यामुळे तुम्हाला खूप सारी माहिती आहे ते फिलअप करावी लागते. त्याच्यासाठी मी असे सजेस्ट करेल तुम्हाला की तुम्ही ऑप्शन 1 घ्यायचं, आणि आधार रजिस्टर मोबाईल नंबरवरून आधार OTP टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला बघा, येथे डिपार्टमेंट नोटीसमध्ये जायचं आहे. खाली तुम्हाला हे डिपार्टमेंट घ्यायचं आहे, डायरेक्टर ऑफ गव्हर्नमेंट प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रोसीड करून याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहे. तर तुम्हाला 2 नंबरचं जे ऑप्शन आहे, गॅझेट पार्ट 2 फॉर चेंज इन नेम, हे ऑप्शन घेऊन प्रोसीड करायचं आहे. येथे आल्यानंतर तुम्हाला बघा, तुम्हाला जर जन्मतारीख बदलायची असेल तर जन्मतारखेचं ऑप्शन घ्यायचं. जर नाव बदलायचं असेल तर हे गॅझेट ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ चेंज ऑफ नेम हे ऑप्शन घ्यायचं आहे. येथे आल्यानंतर तुम्हाला येथे हे जे डिक्लेरेशन फॉर्म येते याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. इंग्लिशमध्ये पाहिजे की मराठीत पाहिजे ते लँग्वेजवरती चेंज करून तुम्हाला याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. एक प्रिंट काढून घ्यायची आहे. याला फिलअप करून घ्यायचं आहे. ओल्ड नेम, न्यू नेम, नवीन नाव, जुन्या नावाने तुम्हाला येथे फिलअप करून घ्यायचं आहे. आणि येथे सिग्नेचर वगैरे करून तुम्हाला खाली त्याचं रिझन, तुम्ही नाव का बरं बदलवतात, म्हणजे लग्नानंतर बदलवतात की काही डॉक्युमेंटमध्ये हे झालं, स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, त्याचं रिझन येते तुम्हाला एंटर करून, तुम्हाला रिझन लिहून ते तुम्हाला येथे सिग्नेचर वगैरे करून खाली नाव, ॲड्रेस, पिनकोड, तुमचा मोबाईल नंबर अशी सर्व माहिती लिहून याचा एक फोटो काढून घ्यायचा किंवा याला स्कॅन करून घ्यायचं. आपल्याला डॉक्युमेंट अपलोडिंगच्या वेळेस हे अपलोड करायचं आहे. ठीक आहे. नंतर आय ॲक्सेप्ट अबाउट कंडिशन या ऑप्शनवरती जाऊन नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे ओके करून समोर बघा, आता येथे विचारते आपल्याला की अर्जदाराची स्थिती काय, म्हणजे ॲप्लिकंट डिटेल्स काय, कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे. जर ओपनमध्ये असेल तर ओपन निवडा, OBCमध्ये असेल तर OBC, किंवा अदर कोणत्या कास्ट असतील तर बॅकवर्ड कॅटेगरीमध्ये निवडा. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला येथे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, पूर्ण नाव वगैरे, नवीन नावानुसार तुम्हाला इथे पूर्ण माहिती भरायची आहे. लक्षात घ्या, जे तुम्हाला जे नवीन नाव पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही इथे ॲप्लिकंट डिटेल्स भरायची आहे. जन्मतारीख वगैरे निवडा. वय ॲटोमॅटिक येते. नंतर तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर, ॲड्रेस, आधार कार्ड नंबर, नंतर तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस, नंतर तुमचं येतं बघा, इथे व्यवस्थित काळजीपूर्वक टाकायचं. इथं जुनं नाव टाकायचं तुमचं, आणि खालच्या बॉक्समध्ये नवीन नाव टाकायचं. ठीक आहे. आणि या बॉक्समध्ये तुम्हाला नावात बदल करण्याचं कारण विचारतं, तर ते कारण येथे एंटर करायचं. ठीक आहे. नंतर तुम्हाला प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करून येथे बघा, तुमचं इथं शो होते प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये की तुम्हाला आता कशा प्रकारे तुमचं जे गॅझेटवरती नाव येईल तर ते तिथं दाखवले जाते. नंतर तुम्हाला येथे फोटो अपलोड करायचा आहे. फोटोची साईज दिलेला आहे डायमेन्शनमध्ये की 160 पिक्सलमध्ये रुंदी पाहिजे,
200 ते 212 पिक्सलमध्ये हाईट पाहिजे. तर तुम्हाला अशा प्रकारे फोटो हे करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला इथे JPG फॉर्मॅटची साईज हे दिलेली आहे, फॉर्मॅट दिलेला आहे, डॉक्युमेंटचा साईज दिलेली आहे. त्याच्यानुसार तुम्हाला इथे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर तुम्ही PDF किंवा JPG कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करू शकता. फोटो प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही ऑप्शन अपलोड करू शकता. नंतर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला आधार कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल किंवा राशन कार्ड अपलोड करू शकता. एज प्रूफमध्ये तुम्ही बर्थ सर्टिफिकेट किंवा TC किंवा बोनाफाईड असलं तर ते ओरिजिनल लागेल. ठीक आहे, हे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. नंतर लिगल डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही तुमच्याकडे ॲफिडेविट असेल तर ॲफिडेविट, मॅरेज सर्टिफिकेट असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा TC, LC हे ऑप्शन तुम्ही कोणतंही एक डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचं आहे. जर तुमच्याकडे 2-3 यापैकी डॉक्युमेंट्स असतील, समजा एखाद्याकडे मॅरेज सर्टिफिकेट पण असेल, बर्थ सर्टिफिकेट असेल, ॲफिडेविट ते सर्व केलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. नंतर खाली जे आहे ते ॲप्लिकेशन फॉर्म जो आपण डाउनलोड केला होता आणि पेनानं भरला होता तो फॉर्म अपलोड करायचा आहे. नेक्स्ट पेजवरती येऊन तुम्हाला इथे पेमेंट भरायचं आहे. पेमेंट भरल्यानंतर इथे तुम्हाला एक रिसिप्ट येईल, ते रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. ठीक आहे. नंतर तुम्ही या पेजवरती असाल, इथं तुमचं दाखवण्यात येईल की तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर येईल, चेंज नेमसाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे. ठीक आहे. आता बघा, तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे, तुम्ही फॉर्म भरलेला आहे. तर आता सर्टिफिकेट यायला किमान 8 ते 10 दिवस लागतात. 8-10 दिवसानंतर ते सर्टिफिकेट आल्यानंतर ते डाउनलोड कशा प्रकारे केलं जाईल, त्याच्यासाठी आपल्याला गुगलमध्ये इथं गॅझेट गॅलरी म्हणून टाईप करायचे आहे. ठीक आहे, गॅझेट गॅलरी अशा प्रकारे तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते आपण चेक करू शकता. येथे जे ऑप्शन आहे पहिलं, व्ह्यू गॅझेट चेक ॲप्लिकेशन स्टेटस, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे आल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट सर्व्हिसेस याच्यामध्ये तुम्ही कोणत्या सर्व्हिसेससाठी अप्लाय केलं होतं, म्हणजे नेम चेंजसाठी केलं होतं की डेट ऑफ बर्थ चेंजसाठी केलं होतं की ॲड्रेस चेंजसाठी केलं होतं, ते तिथं निवडायचं आहे. तुमच्या जे पावती आता जे आपण डाउनलोड केली होती ॲप्लिकेशन पूर्ण झाल्यानंतर, त्या पावतीवर एक ॲप्लिकंट ID असेल, तो ॲप्लिकंट ID तुम्हाला इथे टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर असेल तर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि सर्च करायचं. सर्च केल्यानंतर इथे बघा तुम्हाला अशा प्रकारे तुमचे डिटेल्स येईन. खाली रजिस्ट्रेशन नंबर, ओल्ड नेम, न्यू नेम, ॲड्रेस आणि व्ह्यूच्या खाली एक व्ह्यू गॅझेट अशा प्रकारे ऑप्शन असेल, तेथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे जर पेंडिंग दाखवत असेल तर ते तुमचं सर्टिफिकेट अजून आलेलं नाही आहे, तर ते तुम्ही आल्यानंतर डाउनलोड करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला सर्टिफिकेट व्ह्यूवरती जाऊन क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुमचं गॅझेट जे राजपत्र आहे हे डाउनलोड होऊन जाईल. येथे तुम्हाला जे राईट साईडला प्रिंट ऑप्शन आहे, त्याच्या बाजूला डाउनलोड ऑप्शन आहे, तर तेथे क्लिक करून तुम्ही त्याला डाउनलोड पण करू शकता. त्याच्या बाजूला प्रिंटिंगचं ऑप्शन आहे, तर तुम्ही त्याला प्रिंट पण करू शकता. ठीक आहे. तर याचं जे पहिलं पेज आहे, हे जे पूर्ण आता भरपूर सारे पेजेस असतात, याच्यामध्ये 60 ते 70 पेजेसचं पण हे डाउनलोडची फाईल होऊ शकते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रंट पेज म्हणजे जे 1 नंबरचं पेज आहे ते पेज आणि तुमचं नाव ज्या पेजवरती आहे ते तुम्ही Ctrl F करून किंवा फाइंड जे ऑप्शन राहते त्याच्यामध्ये तुमचं नाव टाईप करून तुम्ही सर्च करू शकता की कोणत्या पेजवरती तुमचं नाव आहे. समजा आता तुमचं पेज 12 नंबरच्या पेजवर जर नाव असेल तर तुम्हाला पहिलं पेज आणि 12 नंबरचं पेज हे मागून पुढून प्रिंट करायचं आहे आणि त्याला तुमच्या नावाला हायलाईट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे प्रिंट करून त्याला हायलाईट करून तुम्ही ते तुमच्या कोणत्याही कामासाठी, शासकीय कामासाठी किंवा पर्सनल कोणत्याही कामासाठी, जेथे तुम्हाला नाव बदलचं सर्टिफिकेट द्यावं लागेल, ज्याच्यामध्ये तुमचं स्पेलिंग मिस्टेकचा काही इश्यू येईल तिथं तुम्ही ते देऊ शकता. जन्मतारखेचा प्रॉब्लेम असला ते देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही गॅझेट सर्टिफिकेट बनवू शकता. अशा प्रकारचे वेगवेगळे जे शैक्षणिक माहितीचे किंवा तुमच्या ॲडमिशन प्रोसेस, नोकरीविषयक जाहिरातीच्या सर्व माहितीची फॉर्मची माहिती मिळवण्यासाठी आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. काही